पाऊस म्हटला तर भजी तर झालीच पाहिजे. नमस्कार, स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत बेसनची भजी म्हणजे बेसन पकोडा. ही चवीला एकदम छान, टेस्टी, सॉफ्ट आणि कुरकुरीत लागते. तर तुम्ही एकदाही नक्की रेसिपी करून पहा. करायला खूपच सोपे आहे, जास्त काय याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स लागत नाही. आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आता एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही घरगुती बेसन किंवा बाहेरचं विकतचं बेसन इथे वापरू शकता. इथे थोडं पाणी घालूया आपण याच्यात आणि ह्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया. ह्याच्यामधल्या गुठळ्या वगैरे असेल तर आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्यात आणि हे आपल्याला बेसन पीठ 1-2 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळे कसं पीठ आहे ना व्यवस्थित छान असं हलकं होतं. भजी मस्त सॉफ्ट, आतून जाळीदार आणि मस्त चवीला एकदम कुरकुरीत लागतात. 2 मिनटाला मी आता व्यवस्थित असं फेटून घेते. पाहू शकते त्याचा रंग पण मोस्टली बदललेला आहे आता. ह्याच्यामध्ये आपण घालूया 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा इथे धणे मी क्रश करून घेतलेले आहेत. ओवा इथे हातावर मी चोळून घेतलेला आहे याला. थोडी अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा इथे मी लसूण, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे. ह्याला मी असं दरदर ह्याला मी जस्ट ग्राइंड करून घेतलं आहे. अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा चमचा आपलं मिरची पावडर. सगळं आपण असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित इथे ह्याला. जास्त मिक्स करायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण इथे ह्याला बेसन पीठ व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. थोडंसं मिक्स करून घ्या. इथे मी एकदम चिमूटभर घालते खायचा सोडा आणि भजी आपले छान मस्त हलके होतात. थोडं ॲक्टिवेट करायला पाणी. ह्याला आता आपण एकदम मिक्स करून घेऊया. इथे मी आता 1 चमचा याच्यामध्ये गरम तेल घातलेलं आहे. एकदा पुन्हा ह्याला मिक्स करा व्यवस्थित. आता इथे मी कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी जेवढं बसेल तेवढं भजी सोडते ह्याच्यामध्ये. तुम्हाला जसा आकार लहान मोठा तसं तुम्ही ह्याच्यामध्ये तेलामध्ये घालू शकता भजी. कढईमध्ये जेवढं बसेल तेवढं घालून घ्या आणि आपल्याला हे आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे सगळे भजी. पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. इथे 3-4 मिनिटात आपल्या भजी व्यवस्थित होऊन जातात. पाहू शकता. आणि आपल्याला भजी या मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या. एकदम भारी, सॉफ्ट आणि आतून जाळीदार अशा या भजी होतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला, शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर.